नोव्हेंबर महिन्याचे दिवस होते. महाबळेश्वरच्या डोंगराळ भागात रात्रीचे 9 वाजले तरी गारठा चांगलाच वाढला होता. संपूर्ण रस्ता दाट धुक्याने वेढला गेला होता, इतका की समोरचे 2 हात अंतरावरचेही काही दिसत नव्हते. अशा या थंड आणि शांत वातावरणात डोंगराच्या वळणावळणाच्या रस्त्यावरून एक काळ्या रंगाची SUV गाडी संथ गतीने पुढे सरकत होती. गाडीच्या स्टेअरिंगवर 26-27 वर्षांचा एक तरुण बसला होता. त्याचे नाव होते कबीर मल्होत्रा. उंच बांधा, धारदार नाक डोळे, विखुरलेले काळे केस आणि चेहऱ्यावर एक गंभीर सुसंस्कृत भाव. कबीर हा मुंबईतील एक प्रसिद्ध आर्किटेक्ट होता. सततच्या धावपळीच्या आयुष्याला कंटाळून आणि एका नवीन प्रोजेक्टच्या डिझाईनसाठी शांतता हवी म्हणून तो महाबळेश्वरला त्याच्या खाजगी फार्म हाऊसवर चालला होता. गाडीत मंद आवाजात एक जुने गाणे सुरू होते. कबीरचे पूर्ण लक्ष रस्त्यावर होते, कारण धुक्यामुळे ड्रायव्हिंग करणे कठीण झाले होते. अचानक एका तीव्र वळणावर गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात त्याला समोर रस्त्याच्या मधोमध एक आकृती उभी असलेली दिसली. शिट! कबीरने जोरात ब्रेक दाबला. गाडीचे टायर रस्त्यावर घासले गेले आणि एक मोठा कर्कश आवाज झाला. गाडी अगदी त्या आकृतीपासून काही इंच अंतरावर थांबली. कबीरचे हृदय जोरात धडधडू लागले होते. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि गाडीचे दार उघडून तो तातडीने बाहेर आला. गाडीच्या हेडलाईटच्या प्रखर प्रकाशात समोर एक मुलगी उभी होती. तिने हलक्या निळ्या रंगाचा एक साधा कुर्ता घातला होता, जो वाऱ्यावर उडत होता. तिचे केस मोकळे होते आणि थंडीमुळे तिचे ओठ थरथरत होते. तिचे रूप अत्यंत साधे पण मनाला भुरळ पाडणारे होते. गोरा रंग, मोठे आणि थोडे घाबरलेले काळे डोळे आणि चेहऱ्यावर प्रचंड थकवा आणि भीती स्पष्ट दिसत होती. तुम्ही ठीक आहात का? तुम्हाला लागलं तर नाही ना? कबीरने काळजीने विचारलं. ती मुलगी काहीच बोलली नाही. तिने फक्त कबीरकडे पाहिले. तिच्या त्या मोठ्या डोळ्यात एक अथांग शांतता आणि सोबतच एक मोठी आर्त हाक होती. पुढच्याच क्षणी तिचे डोळे झाकले गेले आणि ती सरळ जमिनीवर कोसळणार इतक्यात कबीरने पुढे होऊन तिला आपल्या हातात सावरले. हॅलो, ऐका, डोळे उघडा. कबीरने तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले, पण ती शुद्धीवर आली नाही. या निर्जन रस्त्यावर भर रात्री या धुक्यात तिला असे सोडून जाणे कबीरला शक्य नव्हते. त्याने विचार न करता तिला उचलले आणि गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले. गाडी सुरू करून त्याने थेट आपले फार्म हाऊस गाठले. फार्म हाऊसवर पोहोचल्यावर कबीरने केअरटेकर रामूकाकांच्या मदतीने तिला गेस्ट रूममध्ये झोपवले. रामूकाकांच्या पत्नीने तिचे कपडे बदलून तिला उबदार ब्लँकेट पांघरले. जवळजवळ 2 तासांनंतर मध्यरात्री कबीर गेस्ट रूममध्ये गेला. ती मुलगी आता शांतपणे झोपली होती. कबीर तिच्या शेजारी ठेवलेल्या खुर्चीवर बसला. तिच्या चेहऱ्याकडे पाहताना त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते. ही कोण असेल? त्या रात्री इथे काय करत होती? इतक्यात ती मुलगी दचकून जागी झाली. ती उठून बसली आणि खोलीकडे बघून पुन्हा घाबरली. शांत व्हा, तुम्ही सुरक्षित आहात. हे माझं फार्म हाऊस आहे. कबीरने अत्यंत मऊ आवाजात तिला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आवाजातील प्रामाणिकपणा पाहून ती थोडी शांत झाली. कबीरने तिला पाण्याचा ग्लास दिला. पाणी प्यायल्यावर तिने विचारले, मी इथे कशी आले?
तुम्ही माझ्या गाडीसमोर बेशुद्ध पडलात. तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही तिथे काय करत होतात? कबीरने विचारले. तिने काही वेळ कबीरकडे पाहिले. जणू ती ठरवत होती की या माणसावर विश्वास ठेवावा की नाही. शेवटी ती म्हणाली, माझं नाव मीरा. आणि पुढे? तुम्ही कुठून आलात? कबीरने उत्सुकतेने विचारले. पण या प्रश्नावर मीराचा चेहरा एकदम पांढरा पडला. तिच्या डोळ्यात पुन्हा तीच भीती दाटून आली. मला काही आठवत नाहीये. मला फक्त माझं नाव माहीत आहे. मी कोण आहे, माझे आईवडील कुठे आहेत, मी त्या रस्त्यावर कशी आले, मला काहीच आठवत नाहीये. ती रडू लागली. कबीरला मोठा धक्का बसला. शॉर्ट टर्म मेमरी लॉस की ती काहीतरी लपवत होती. पण तिचे रडणे इतके खरे होते की कबीरचे हृदय वितळले. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. ठीक आहे, शांत व्हा. स्वतःवर ताण देऊ नका. जोपर्यंत तुम्हाला काही आठवत नाही तोपर्यंत तुम्ही इथे राहू शकता. त्याच्या त्या स्पर्शाने मीराला एक वेगळीच ऊब मिळाली. तिने कबीरच्या डोळ्यात पाहिले. तिथे तिला स्वतःसाठी आदर आणि सुरक्षा दिसली. त्या रात्री दोघांच्या नकळत एका अज्ञात नात्याची वीण विणली गेली होती. पुढचे 4 दिवस खूप छान गेले. मीरा हळूहळू फार्म हाऊसच्या वातावरणात रुळली. ती स्वभावाने खूप शांत, लाजाळू आणि समजूतदार होती. कबीर तिच्यासाठी मुंबईहून नवीन कपडे आणि औषधे घेऊन आला होता. कबीर जेव्हा लॅपटॉपवर त्याचे डिझाईन्स बनवायचा तेव्हा मीरा त्याला कॉफी आणून द्यायची. कधीकधी दोघे फार्म हाऊसच्या बागेत तासनतास गप्पा मारायचे. कबीर तिला मुंबईच्या आयुष्याबद्दल सांगायचा तर मीरा फक्त त्याचे बोलणे कौतुकाने ऐकायची. कबीरला जाणवू लागले होते की तो मीराच्या प्रेमात पडत चालला आहे. तिचे ते हसणे, तिचे बोलणे आता त्याच्या जगण्याचा भाग बनू लागले होते. मीराच्या मनातही कबीरबद्दल तीच भावना निर्माण झाली होती. पण तिच्या हरवलेल्या भूतकाळामुळे ती स्वतःला मागे रोखत होती. एका संध्याकाळी बागेत बसले असताना कबीरने हळूच मीराचा हात हातात घेतला. मीरा, जरी तुला तुझा भूतकाळ आठवत नसला तरी मला तुझ्या वर्तमानात राहायचं आहे. मला तू खूप आवडतेस. मीराच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली. तिने तिचे डोळे खाली केले. कबीर, मी एक असं कोडं आहे ज्याचं उत्तर मलाच माहीत नाही. अशा मुलीवर तू कसा विश्वास ठेवू शकतोस? कारण माझे डोळे आणि माझं मन तुझ्यावर विश्वास ठेवतात, कबीर म्हणाला आणि त्याने हलकेच तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तो एक अत्यंत पवित्र आणि भावनिक क्षण होता. पण हे सुख फार काळ टिकणार नव्हते. त्याच रात्री कबीर हॉलमध्ये बसून टीव्हीवर न्यूज चॅनल पाहत होता. मीरा तिच्या खोलीत झोपायला गेली होती. टीव्हीवर क्राईम रिपोर्ट सुरू होता. अचानक अँकरने एक ब्रेकिंग न्यूज दिली. महाबळेश्वरमधील प्रसिद्ध उद्योगपती यशवंत सरदेसाई यांच्या एकुलत्या एका मुलीचे, ईशा सरदेसाईचे 5 दिवसांपूर्वी तिच्याच घरातून अपहरण झाले आहे. अपहरणकर्त्यांनी 5 कोटींची मागणी केली होती. पण काल रात्री सरदेसाई यांच्या घरामागील दरीत एका मुलीचा जळालेला मृतदेह सापडला आहे. पोलिसांच्या मते ती ईशा सरदेसाईच आहे. टीव्हीच्या स्क्रीनवर ईशा सरदेसाईचा फोटो फ्लॅश झाला. तो फोटो पाहताच कबीरच्या हातातील रिमोट जमिनीवर पडला आणि त्याचे तुकडे झाले. त्याचे धाबे दणाणले. छातीची धडधड वाढली. कारण टीव्हीवर ज्या मुलीचा फोटो होता, जिला मृत घोषित केले गेले होते, तो चेहरा हुबेहूब मीराचा होता. कबीर तात्काळ उठला आणि वेड्यासारखा मीराच्या खोलीत धावला. त्याने खोलीचा दरवाजा उघडला, पण समोरचे दृश्य पाहून तो जागच्या जागी खिळला. खोलीची खिडकी उघडी होती
वारा आत येत होता. बेडवर मीरा नव्हती, पण बेडवर रक्ताने लिहिलेला एक मेसेज होता. तिचा भूतकाळ संपला आहे कबीर, आता तुझा वर्तमान संपणार. टीव्हीवर मृत घोषित केलेली मुलगी खरोखरच मीरा म्हणजेच ईशा होती का? जर तिचा मृतदेह सापडला आहे तर कबीरसोबत राहणारी ही मुलगी कोण आहे आणि मीरा अचानक कुठे गायब झाली? पाहूया पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.